हा बघ, हा सगळा प्लांट आहे. तसं हे क्रेशर बंदच पडलंय, पण चालू करायचं म्हणतोय मी. हा चालते काका, काही विषय नाही. एकदम भारी स्पॉट आहे. वरनकडला डोंगर पण आहे. परमिशन मॅनेज करू शकतो आपण. अरे तेच तर. आणि महत्वाचा विषय तुला काय माहिती आहे का? काय? अरे एकदम कमी बजेटमध्ये भेटतंय आपल्याला. एकदम कमी बजेट? तरी किती देतो म्हणलाय? अरे 40 लाखामध्ये सगळा प्लांट देतो म्हटलाय आपल्याला. काय? 40 लाख मध्ये सगळा प्लांट देतो म्हणलाय? अरे होय रे बाळा, मी तुला कशाला खोटं बोलू. 40 लाखात एवढा मोठा प्लांट? ते नव्ह काका, ह्यो प्लांट कुठल्या ब्रोकरने दाखवला म्हणलास? अरे हो वय, आपला तुषार नाही का, तुषारनं दाखवलंय. काय? तुषारनं दाखवलाय काय? मला नाही सांगितलं भामटन ह्याच्याबद्दल. हा तसं बघायला गेलं तर चांगलं आहे काका, पण बघ बाबा, म्हणजे तुला बरं वाटलं तर घे. बरं वाटलं तर म्हणजे काय झालं? अरे काका, तुषारनं प्रॉपर्टी दाखवलाय नाही? हा मग अरे मग काय, एक नंबरचा भामटा आहे त्यो. मला तर वाटतं 100% या जागेचं डॉक्युमेंट क्लिअर नसणार आहे, नंतर काय नाही का तर 100% घोळ असणार आहे. नंतर तूच विचार कर काका, 1 कोटी इन्व्हेस्ट केलेला प्लांट कोण 40 लाखाला विकल काय? अरे होय रे, बरोबर म्हणायला लागलास तू. ठीक आहे, बघतो, नाहीतर राहून दे. हा मी तर म्हणतो राहून देच काका. हा थँक्यू बाळा, बरं का. माझं तुझ्यामुळं लय मोठं नुकसान होत्याला वाचलंय. अरे चालायचं काका, आपल्या वेळेला आपली लोक नाही येणार तर कोण येणार? हा अरुण भाऊ बोल की, काय झालं? अहो काय झालं काय झालं, परवा दिवशी कसला प्लॅन्ट दावल्याला तुम्ही घेतला नाही राव? अरे हे घेतला नाही म्हणजे आमचा पुतण्या म्हणाला की 1 नंबरचा भामटा प्लांट आहे म्हणून घेतला नाही मी. कशाला बिनकामाचं पैसे घालवायचं. कोण तुमचा पुतण्या म्हटला? अहो अरुण भाऊ, तोच प्लॉट परवा दिवशी तुमच्या पुतण्याने कधी घेतला या? काय माझ्याच पुतण्याने विकत घेतलाय? खरंच आपलीच आपल्या वेळेला येतात का नाहीत हे काय माहित नाही, पण आपलीच आपल्याला आपली खरी वेळ दाखवतात.